मनस्पर्शीय कथा या चॅनलवर आपले स्वागत आहे। जोडी तुझी माझी भाग 3। खूप विचारमंथन केल्यामुळे तिचे डोके खूप दुखत होते। सतत टायपिंग केल्यामुळे तिच्या बोटांमध्ये वेदना होत होत्या आणि तासनतास वाकल्यामुळे तिची पाठ कठीण बोर्डासारखी वाटत होती। तिने तिचे शरीर सरळ केले, ज्यामुळे तिचा चेहरा उघड झाला। ती एक सामान्य दिसणारी मुलगी होती। तिच्या डोळ्यांवर लहान काळ्या रंगाचे मोठे चष्मे होते, सरळ नाक आणि गुलाबी ओठ भरलेले होते। तिची त्वचा गोरी मऊ होती आणि केस तपकिरी मध्यम आकाराचे होते, जे आता आंबाळात गुंडाळलेले होते। तिचे शरीर सामान्य होते, ज्यामुळे ती शेजारच्या इतर मुलींसारखी दिसत होती। तिने नुकतेच तिचे काम पूर्ण केले होते आणि लॅपटॉप तिच्या शेजारी बेडवर ठेवला होता। तिने डोळे मिटले आणि तिच्या खांद्याच्या ब्लेड आणि पाठीला हात लावू लागली, तेव्हा तिला तिच्या मांडीवर काहीतरी पडलेले दिसले। ते किती अनपेक्षित होते हे पाहून ती जवळजवळ तिच्या जागी उडी मारली। माझं काम पण कर, उद्या माझा सामना आहे आणि त्यासाठी सराव करायचा आहे, कोणीतरी म्हटलं आणि त्यासोबतच एक USB डिव्हाइसची तिच्या मांडीचा लूक बनलं। तिने त्या आवाजाच्या मालकाकडे काही रागीट भावांनी पाहिलं। पहिले कारण त्याने तिला लिटिल मरमेड आणि दुसरे म्हणजे त्याने इतक्या अधिकाराने तिला त्याचे काम करायला सांगितले होते। पण जेव्हा तिची नजर नेहमीप्रमाणे त्याच्या स्फटिकासारख्या अंबर डोळ्यांना भिडली, तेव्हा तिचा सर्व राग वितळून गेला। त्याचे मोहक डोळे तिला नेहमीच त्यांच्यात ओढत असत आणि ती नेहमीच त्यांच्यात हरवलेली वाटत असे। त्याच्या डोळ्यांच्या अनोख्या रंगाची प्रशंसा करताना त्याचे अंगही मंत्रमुग्ध करणारे होते। सरळ लहान नाक, उंच गालाची हाडे, सुंदर ओठ आणि तीक्ष्ण जबड्याचा संमित चेहरा, ज्यावरून ती नेहमीच आकर्षित होत असे। त्याच्या सुंदर चेहऱ्यावर एक लहान दाढी होती। तो जगातील सर्वात देखणा पुरुषांच्या यादीत असू शकतो, तर ती फक्त एक सामान्य दिसणारी मुलगी होती। तो कुठेही जात असला तरी प्रत्येकाकडून कौतुकाची स्तुती गोळा करायचा। हॅलो मॅडम, कुठे हरवलीस? तिला तो तिच्या डोळ्यासमोर हात हलवत असल्याचे आढळले, ज्यामुळे तिच्या डोळ्यांना पाहण्याच्या सत्रातून बाहेर आली। हां, कुठे नाही, तू काय बोलत होतास? ती बडबडली। त्याने प्रत्येक शब्दावर जोर देऊन तिला पुन्हा आठवण करून दिली, जणू काही ऑर्डर दिल्यासारखं। तो इतर कोणीही नसून रवीचा लहान भाऊ आणि निशाचा चुलत भाऊ महेश होता। महेश, तू तुझे काम स्वतः करावेस ते दुसऱ्यावर टाकणे चांगले नाही। प्रत्येकाने स्वतःचे काम स्वतः करावे। मी ते करेन, ती कुरकुरली। ती एका चांगल्या मुलीसारखी आहे, लवकर पूर्ण कर, मी जातो, तो म्हणाला आणि तिच्या केबिनमधून घाईघाईने बाहेर पडला। उज्ज्वलाने त्याने दिलेल्या USB उचलला आणि त्याच्याकडे पाहत राहिली। काही झाले तरी ती त्याला नाही म्हणू शकत नव्हती। तो तिला नेहमीच सुन्न करत असे। त्याची आभा नेहमीच तिच्यावर जादू करत असे, ज्यामुळे तिच्या सर्व इंद्रिये गोंधळून जायची। तिने पुन्हा तिच्या शेजारी असलेला लॅपटॉप उचलण्यापूर्वी थबकले। तिकडे निशा। धन्यवाद काका, रिक्षातून उतरताना तिने हजरजबाबीपणे सांगितले। ती कॉलेजच्या इमारतीकडे चालत जात असताना एक मोठी गाडी तिच्यासमोर येऊन थांबली। तिचा मार्ग अडवला आणि तिला तिच्या ट्रॅकवर थांबण्यास भाग पाडले। निशाने डोळे मिचकावून गाडीच्या आत पाहिले। गाडीच्या मागच्या दाराची काचेची खिडकी तिच्या बाजूला सरकली, ज्यामुळे ती आयुष्यात कधीही विसरू शकणारी नाही अशा माणसाचा चेहरा दिसला। शेवटी तो तिच्या बाबांसारखा दिसत होता। तुम्ही? ती बडबडली। मला तुझ्याशी बोलायचं आहे, कृपया मला काही मिनिटे दे। मी करू शकत नाही, मला नको आहे, ती कुजबुजली आणि त्याने पुन्हा तिला हाक मारताच ती पुढे जाण्यासाठी धावली। प्लीज, फक्त एकदा, मी तुला विनवणी करतो, मला तुझ्याशी बोलायचं आहे। तुझी आई मला काही समजावून सांगू देत नाही, पण कृपया माझं ऐक, माझ्याकडे बघ। मी माझ्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर आहे, मी मरणार आहे, मला असे मरायचे नाही, तो तिला विनवणी करत म्हणाला। नाही, मला नको आहे, कृपया निघून जा। डोळे ओले झाले असताना तिने घशातून एक गोळी गिळली। ती त्या व्यक्तीमध्ये तिचा बाबा पाहू शकत होती। तिचे वडील तमिताचा फोटो तिला जिवंत झाल्यासारखे वाटत होते। तिला त्याला विचारायचे होते की त्याने तिच्या बाबांशी असे भयानक कृत्य का केले, त्याला तिच्यापासून का दूर नेलं। अचानक तिला तिच्या आईचे शब्द आठवते आणि त्यासोबतच तिच्या शरीरात त्या माणसाबद्दल संतापाची लाट उसळली। तिला तिच्या आईच्या इच्छेविरुद्ध वागायचे नव्हते। त्याच्याकडे दुर्लक्ष करून ती मागे वळून न पाहता कॉलेजच्या इमारतीत पळत गेली। त्या कृत्यादरम्यान तिला विरुद्ध दिशेने कोणीतरी येत असल्याचे लक्षातही आले नाही आणि ते त्याच्यावर जोरात आदळली। अरे, तुला एवढी घाई कुठे आहे? महेश तिच्याकडे विचित्रपणे पाहत होता, जणू तिला 2 शिंगे लागली आहेत। मला सांगू नकोस की काही कुत्रे तुझ्या मागे लागले होते, ती काही स्पष्टीकरण देण्यापूर्वीच तो हसत म्हणाला। निशाने त्याच्याकडे कपाळावर कुरळावले आणि त्याच्या हातावर मारले। तू आणि तुझे घाणेरडे विनोद, हे 3rd क्लास विनोद स्वतःकडेच ठेवा। ठीक आहे, पण खरंच काय झालं?
त्याने आता सरळ चेहऱ्याने विचारले. या सगळ्यामुळे तिला स्वतःला शांत करायला थोडा वेळ मिळाला. माझं सध्या क्लास आहे आणि मी अलीकडेच आली आहे. आता मला जाऊ दे. मी तुला सुट्टीच्या वेळेत भेटेन. सध्या क्लास नसला तरी तिने एक सबब सांगितली. महेशने मान हलवली आणि ती पुढे सरकली. लायब्ररीत जाण्याचा विचार मनात ठेवून, कारण आता तिच्या खोट्या बोलण्यामुळे ती कॅम्पसमध्ये फिरू शकत नव्हती. लायब्ररीत बसून तिने तिचे इंग्रजी पुस्तक काढले आणि पाने उलटायला सुरुवात केली. तेव्हा ती थांबली आणि तिला त्यात काहीतरी दिसले. ते तिच्या बाबांचे चित्र होते. ते हसत होते आणि आनंदी दिसत होते. तिला अचानक त्याचा भाऊ आठवला. तो त्याच्यासारखाच दिसत होता. ती अजूनही सर्व नवीन माहितीचा साठा आत्मसात करू शकली नाही. तिच्या आईने तिला याबद्दल कधीच काही सांगितले नाही. इतक्या वर्षात ती तिच्या वडिलांच्या कुटुंबाबद्दल अनिबद्ध होती आणि ज्या माणसाने तिच्या बाबाला तिच्यापासून दूर नेलं त्या माणसाबद्दल तिला तीव्र राग आला होता. तिने तिच्या बोटांना मुठीत बांधले आणि त्याच्यासमोर बसल्या असलेल्या लाकडी टेबलावर आपटल्या. तिच्या आईबाबांना दुखवणाऱ्या लोकांना ती कधीही माफ करणार नव्हती. तुम्हाला खात्री आहे का मिस्टर विजय? विजयने थोडा वेळ विचार केला आणि नंतर मान हलवली. पुन्हा एकदा विचार करा. ही खूप संवेदनशील बाब आहे आणि तुम्हाला 2 मुले आहेत, ज्यात एक मुलगी देखील आहे. काळ्या कोटातील एका माणसाने त्याला त्याच्या निर्णयाची पुन्हा विचार करण्यास सांगितले. मी पुरेसा विचार केला आहे आणि काळजी करू नकोस. माझ्या मुलांना त्यांचे पूर्ण हक्क मिळतील, म्हणून खूप उशीर होण्यापूर्वी मी जे सांगतोय ते करा. विजयने कडक स्वरात म्हटले. हो, जशी तुमची इच्छा, तो माणूस म्हणाला आणि एका कागदावर काहीतरी लिहून काढले आणि नंतर तोच कागद त्याच्याकडे वळवला आणि एका जागी तर्जनी दाखवली. त्याने विजयला एक पेन दिला आणि त्याने आपली सही केली. नंतर काळ्या पोशाखातील माणूस उभा राहिला आणि त्याने विजयशी हात मिळवला. घरी जाताना विजयने त्याच्या ड्रायव्हरला फुलांच्या दुकानातून काही लाल गुलाब खरेदी करण्यास सांगितले. ड्रायव्हरने मान हलवली आणि गाडी त्या विशिष्ट जागेसमोर पार्क केली. तो गाडीतून उतरला आणि सरळ तोंडाने पुढे चालू लागला. थोड्या वेळाने तो नाजूक लाल आणि पांढऱ्या गुलाबांनी भरलेली बॅग घेऊन परत आला. त्याच्या स्वर्गीय सुगंधाने गाडीचा अंधार भरून गेला होता. साहेब, तुम्हाला आता घरी जायचे आहे का? ड्रायव्हरने व्यावसायिक स्वरात विचारले. नाही, अजून नाही. मला शहरातील स्मशानात घेऊन जा, विजयने थेट स्वरात म्हटले. ठीक आहे साहेब, ड्रायव्हर म्हणाला आणि त्याच्या बॉसला जिथे जायचे होते त्या दिशेने गाडी वळवली. तो एक उन्हाळी दिवस होता आणि सूर्य पृथ्वीवर उष्ण किरणे टाकत होता. 15 मिनिटाच्या प्रवासानंतर गाडी स्मशानात पोहोचली. विजयने ओठांवर मंद हास्य देऊन त्याच्याकडे पाहिलं. तिथे सर्वजण आता किंवा कधीही येतील ते ठिकाण पाहून त्याच्या डोळ्यात पाणी आलं. सर, मी तुमच्यासोबत यावे असे तुम्हाला वाटते का? ड्रायव्हरने सोडले. नाही, मला गाडीतून उतरायला मदत कर. बाकीचे मी स्वतः जाईन, विजयने त्याला सांगितले. पण साहेब, तुम्ही कसे जाणार? इंद्रेश, मी सांगतोय ते कर. त्याने त्याला अडवले आणि मग ड्रायव्हरकडे त्याने सांगितलेल्या गोष्टी करण्याशिवाय पर्याय नव्हता. तो पुन्हा गाडीतून बाहेर आला आणि मागच्या दिशेने चालू लागला. त्याने बूटचे झाकण उघडले आणि आतून एक व्हीलचेअर काढली आणि ती विजयच्या गाडीच्या बाजूला उघडली. त्यानंतर त्याने दरवाजा ढकलला आणि काळजीपूर्वक विजयला गाडीतून बाहेर पडण्यास मदत केली आणि त्याला व्हीलचेअरवर बसवले. 10 मिनिटांनी आत या. तुम्हाला बसण्याची जागा माहीत आहे ना? विजयने त्याच्याकडे भुया उंचावत पाहिले आणि त्याने मान हलवली. त्याने आळशीपणे आपल्या म्हाताऱ्या हातांनी व्हीलचेअरचे हँडल हलवले आणि स्वतःला स्मशानभूमीत नेलं. इथे खूप प्रेत जळत होते, पण ती एक जागा तो कधीही विसरू शकत नव्हता, जिथे त्याच्या भावाला जाळले होते. भूतकाळातील प्रत्येक आठवण त्याच्या मनात चित्रपटासारखी वाजली. तेव्हा त्याच्या सुजलेल्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले. जिथे तो एक खलनायक होता आणि त्याचा भाऊ एक निष्पाप पात्र होता. जेव्हा तो तिथे पोहोचला तेव्हा तो क्षणभर त्याच्या मातीकडे पाहत राहिला. त्यातून त्याला अजूनही त्याच्या भावाचा गोड सुगंध येत होता. त्याची नजर त्याच्या मसणाच्या फळीकडे वळली, जिथे सिकंदरचे नाव, त्याची जन्मतारीख आणि मृत्यूतारीख लिहिलेली होती. ते पाहून तो जोरात रडू लागला. तो इथे येताच त्याच्या डोळ्यात आपोआप अश्रू येत होते. स्वतःला शांत करत त्याने फुलांची पिशवी धरली आणि आतून मुठभर फुले काढली आणि सिकंदरच्या जागेवर शिंपडली. माझ्या भावा, माझ्या लहान भावा, तुझ्यावर अन्याय केल्याबद्दल मला वाईट वाटतं. तुला आणि तुझ्या कुटुंबाला दुखावल्याबद्दल मला खूप वाईट वाटतं. त्यावेळी मी चुकीचा होतो. मला वाटले होते की मी माझ्या भावाला सोडून जग जिंकले आहे, पण प्रत्यक्षात मला काहीही मिळालं नाही. मी सर्वस्व गमावले. मी समाधान गमावले. मी जे काही केलं त्याबद्दल मला वाईट वाटतं. ज्यामुळे तुला वेदना झाल्या, मी क्षमा मागतो. कृपया मला माफ कर सिकंदर. हे जीवन माझ्यासाठी असह्य आहे.
मी आता हे दुःख सहन करू शकत नाही. मी एक जिवंत मृतदेह बनत आहे. शांतीचा माझ्याशी संबंध राहिला नाही. मला आता मरायचं आहे शांतीने. पण असे दिसते की माझे पाप मला मरू देत नाहीत. ते मला मी जे केलं ते सहन करावे अशी त्यांची इच्छा आहे. इंद्रेशने त्याच्या मनगटावरील घड्याळाकडे पाहिले. त्याचा बॉस आज जाऊन 15 मिनिटे झाली होती. विजयने त्याच्यावर हल्ला करू नये म्हणून त्याने आणखी 5 मिनिटे वाट पाहिली. एक दीर्घ श्वास घेत तो स्मशानभूमीचा आत गेला आणि दूरवरून त्याला विजयची व्हीलचेअर दिसत होती. हे ऐकून त्याने सुटकेसचा निश्वास सोडला. वेगाने पावले टाकत तो विजयचा जवळ गेला. त्याची पाठ त्याच्याकडे होती. विजयने आपले दोन्ही हात जमिनीवर ठेवले होते आणि त्याचे डोकेही त्याकडे वळले होते. साहेब, आपण जाऊया का? त्याने विचारले. पण त्याच्याकडून काहीच उत्तर आले नाही. माफ करा साहेब. त्याने पुन्हा त्याला हाक मारण्याचा प्रयत्न केला, पण तो व्यर्थ ठरला. विजय सर, इथे खूप उष्णता आहे. आपण परत जायला हवं. तो म्हणाला. सर, कृपया. विजयचे डोके निर्जीव असल्यासारखे खाली सरकले तेव्हा तो थांबला. तो घाबरला आणि त्याच्यासमोर उभा राहिला. साहेब, तुम्हाला काय झालं? त्याने हाताला हात लावला, पण त्याच्या हातातून काहीच हालचाल झाली नाही. साहेब उठा. त्याने त्याच्या गालावर थाप दिली, पण या उष्ण वातावरणात तो इतका थंड होता की इंद्रेश देखील घाबरला. आजचा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुढील भाग लवकरच येईल. धन्यवाद.